अध्यायाचा प्रारंभ करताना ग्रंथकार श्री स्वामी समर्थाविषयी सांगतात की भक्तजनाच्या रक्षणासाठी यतिरूप धारण करणाऱ्या श्री दत्तात्रयाने पृथ्वीवर अक्कलकोट येथे वास्तव्य केले आहे. त्यासोबतच या अध्यायामध्ये येणारे श्रेष्ठ अशा स्वामी सुताचे चरित्र जे कोणी भक्त मनोभावे श्रवण करतील त्यांचे महादोष लयाला जातील, नाश पावतील असेही ठाम प्रतिपादन करीत ग्रंथकार स्वामी सुताचे चरित्र कथन करीत आहे. कोकणातील राजापूर प्रांतामध्ये राहणारे हरिभाऊ नावाचे मराठा गृहस्थ नोकरीनिमित्ताने मुंबईला स्थायिक झाले. येथे त्यांचे मित्र पंडित यांना व्यवसायात तोटा सहन करावा लागला. त्यांनी स्वामीचरणी गाऱ्हाणे घातले की आपण 8 दिवसात मला कर्जमुक्त केले तर मी आपल्या दर्शनास येईल. पुढे 7 दिवस काही घडले नाही. मात्र 8व्या दिवशी हरिभाऊ व त्यांचे मित्र जाऊन पंडिताची भेट घेते झाले. व्यवहारात खोट आलेल्या हरिभाऊंनी पंडितांना आपल्यासोबत व्यवहारात येण्याची गळ घातली. पंडित कसेबसे तयार झाले. मात्र श्री स्वामी कृपेने या तिघांना पुढे व्यवहारात अपार फायदा झाला. त्यामुळे हे सर्वजण अक्कलकोटास गेले व श्री स्वामी कृपेचा आनंद अनुभवू लागले. श्री स्वामींनी हरिभाऊंना चांदीच्या पादुका तयार करून आणण्यास सांगितले. त्यातूनच हरिभाऊंना श्री स्वामीचा ध्यास लागला. ते वारंवार अक्कलकोटात जाऊ लागले. पुढे श्री स्वामींनी हरिभाऊंना आपला सूत म्हणून स्वीकारले आणि संसार लुटवण्यास सांगितले. श्री स्वामीच्या सांगण्यानुसार हरिभाऊंनी संसार लुटवला आणि गोसावी होऊन मुंबई येथे श्री स्वामी मठाची स्थापना केली व स्वतःला ते पूर्णत्वाने श्री स्वामी सेवेमध्ये झोकून देते झाले. धन्यवाद.